नमस्ते. मी आहे सोनाली आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे आषाढ एकादशी, त्यामुळे मी सकाळी आज लवकर उठले होते आणि माझा प्लॅन होता की आज मस्त पूजा वगैरे करून पटकन छान फराळीचा स्वयंपाक बनवायचा. त्यासाठी मी पहिली पूजा घेतली, हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतली, तुळशीची पानं, मंजुळा श्रीकृष्णाला वाहून घेतल्या, विठ्ठलाला वाहून घेतल्या आणि देवाला नमस्कार करून घेतला, डोकं टेकवलं, देवाला म्हटलं चांगली बुद्धी दे बाबा. त्याच्यानंतर लगेच मी किचनमध्ये आले आणि पटकन आमटीची तयारी करून घेतली. पटकन फिरून मग त्याच्यानंतर लगेच तेल तापत ठेवलं आणि तळण्याची तयारी करून घेतली. तर त्याच्यामध्ये ते साबुदाण्याचे पापड, चकल्या आणि काही वेफर्स वगैरे असं तळायचं होतं, ते तळून घेतलं मी पटकन. पापड फारच उडतात बाबा, मी तर थोडी लांब लांबच पळत असते, त्याच्यापासून फार तळतळतं ते. मला लगेच आमटीला फोडणी देऊन घेतली, मिरची टाकली, त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि वाटलेलं वाटण टाकलं. ही आमटीचं वैशिष्ट्य म्हणजे ना, ही मस्त अशी उकळत ठेवायची आणि थोडा वेळ ना, अशी 15-20 मिनटं छान उकळत ठेवली ना की मस्त ती अशी एकजीव होते आणि टेस्टला एकदम भारी लागते. नक्की ट्राय करा तुम्ही, बघा. त्याच्यानंतर मी खिचडीसाठी पण कढई ठेवून घेतली, मस्त तापली होती. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, थोडेसे जिरे टाकले चवीपुरतं. आता जिरे कुणाकुणाकडं खातात, कुणाकुणा नाही खात, मी तरी खाते म्हणून मी टाकले. त्याच्यानंतर मी थोडीशी ग्रीन चिली टाकली, बटाटा टाकलं आणि ते छान मस्त सॉटे होऊ दिलं. त्याच्यामध्ये मस्त असं जिऱ्याचं तूप मस्त बटाट्यामध्ये गेलं नाही, एकदम टेस्टला छान लागतं. मग त्याच्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकला आणि त्याने मीठ आणि साखर टाकून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ते मस्त असं झाकून ठेवलं एक 10-15 मिनटं. मध्ये मध्ये खिचडीला बघत राहावं लागतं, नाही तर करपून जाऊ शकते. सारखी खिचडी हलवत राहावी लागते दर 2 मिनिटांनी तरी ॲटलिस्ट. आणि अशा पद्धतीने एकीकडं आमटी चालू आहे, एकीकडं खिचडी चालू आहे. ऑलमोस्ट स्वयंपाक होत आला आहे. मग इकडे मी मँगो लस्सी बनवायला घेतली. त्याच्यामध्ये मँगो, थोडंसं दही आणि घेतलं. मग ते चालू असतानाच मिक्सरला आणि काकडीची कोशिंबीर करावी म्हटलं आणि काकडी खिचायला घेतली. काकडीमध्ये एवढं पाणी होतं ना, पण चांगलं थोडंसं सलाड खाल्लं पाहिजे म्हणून काकडीची कोशिंबीर करायचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, घरी लावलेलं मस्त असं दही, थोडीशी ग्रीन चिली, मीठ आणि आपलं शेंगदाण्याचं कूट घालून मी मस्त ते हलवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना सेट व्हायला ठेवून दिलं. अशा पद्धतीने मी काकडीची कोशिंबीर केली. त्याच्यानंतर हे मी दूध रताळं केलं होतं ॲज अ रताळ्याचं खीर म्हणून खाऊ म्हटलं. मग मँगो लस्सी पण रेडी झाली. सगळं ऑलमोस्ट माझं फूड रेडी होतं आता. ही होती आमटी, हे होतं आपलं दही, ही मुलांसाठीची खिचडी, त्याच्यानंतर दूध रताळं, त्याच्यानंतर तळण आणि मँगो लस्सी, कोशिंबीर काकडीची आणि आमच्यासाठी तिखट खिचडी असं मी बनवलं होतं. दॅट्स इट. हाच आमचा होता आज फराळीचा मेनू. मग लगेच मी इथं पानं वाढायला घेतली, पटपट पानं वाढून घेतलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सगळे नंतर जेवायला बसलो. इथे मी थोडंसं शूट करत होते माझ्या ब्लॉगसाठी. किती प्रसन्न वाटतं ना असं देवाला मस्त नैवेद्य दाखवलेलं ताट, प्रसन्न असे देवाचा दिवा आणि घरामध्ये खूप असं एक पॉझिटिव्हिटी येते असं काही केल्यानंतर, असं मला तरी वाटतं. मला तरी खूप छान वाटत होतं, घरातल्या सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं. तर त्याच्यानंतर ना आम्ही सॅनोजेमध्ये एका मंदिरात गेलो विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी. पहिल्यांदाच मी अमेरिकेमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहिली होती आणि आज एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईचं दर्शन होणं अमेरिकेमध्ये हा खरंच एक निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल. खरंच हा माझा भाग्याचा दिवस मी मानते, कारण माझी इतकी प्रचंड इच्छा होती ना की सकाळपासूनच मला वाटत होते की आज पांडुरंगाचं दर्शन व्हायला पाहिजे. का पांडुरंगाची मूर्ती नसेल इथं? आणि मला पांडुरंगाची मूर्ती दिसली, मला दर्शन झालं. आय एम सो ग्रेटफुल अँड थँकफुल फॉर दॅट. मग इथं शेजारीच साईबाबांची पण मूर्ती होती, त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं. मी पण डोकं टेकून छान मस्त दर्शन घेतलं. घरूनच मी ॲज अ प्रसाद म्हणून थोडेसे पीचेस घेऊन आले होते, ते पण देवाला ऑफर केले आणि देवाला म्हटलं देवा चांगली बुद्धी दे बाबा. त्याच्यानंतर मी पुढे इथं काही क्लिप्सला ॲड केलेले आहेत, काही पिक्चर्स ॲड केलेले आहेत की सकाळी इथं खूप मोठा सोहळा झाला होता वारीचा. तुमच्या रेफरन्ससाठी मी इथं पिक्चर्स देते आहे.
आणि छोटीशी पालखी वगैरे निघाली होती आणि एकदम मराठी महाराष्ट्रीयन वारीचा जो माहोल असतो तो झाला होता इथं. नेक्स्ट इयरला मी हे सगळं कॅप्चर करेल आणि तुम्हाला जास्त पद्धतीने दाखवता येईल. आणि हेच सगळं सेलिब्रेशन झालं होतं. मग आम्ही घरी आलो. घरी येऊन मी थालीपीठाची तयारी केली होती. थालीपीठं लावले अँड दॅट्स इट फॉर द डे. आज एकादशीच्या दिवसावर मी माझं ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. तर कसा वाटला माझा ब्लॉग प्लीज मला नक्की सांगा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. I need your support. Thank you so much. Bye bye. Take care. See you soon. Bye.